आज आपण पाहणार आहोत पापलेट रावस मसालेदार पापलेट फ्राय रेसिपी। नमस्कार, हर्ष पाटील रेसिपीज यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण रावस पापलेट मसाले फ्राय पाहणार आहोत। चला मग रेसिपी मध्ये मी काय साहित्य घेतले ते पाहूया। आज मी फ्राय मिक्स मध्ये दाखवणार आहे। रावस आणि एक रावस दोन घेतलेत आणि एक पापलेट घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घेतलाय 2-3 पाण्याने आणि साफ करून पण घेतलेला आहे। हिंग छोटा अर्धा चमच, छोटा अर्धा चमच हळद आणि चवीनुसार मीठ। घरगुती कोकम आगळ 1 मोठा चमच। आता आपण हा सर्व लावून घेऊया। हळद, मीठ, हिंग आणि कोकम आगळ। आता हा मी लावून घेते। ज्यात आपण हळद, मीठ, हिंग ऍड केले ना, कोकम हे कट मारले ना, त्याच्यामध्ये पण जेवढा आतमध्ये जाईल तसं ते भरून घ्यायचं आहे, म्हणजे अशी चव छान उतरते माशामध्ये। हळद, मीठ, हिंग आणि कोकम आगळ हे लावून झालेलं आहे माशाला। तर हे आपण बाजूला ठेवूया। आता हिरवा मसाला तयार करून घेऊया। हे हिरवा वाटण आहे। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि तेल। ह्याची रेसिपी तुम्हाला बांगडा फ्राय मध्ये भेटेल, तुम्ही जाऊन शोधू शकता। आता हा 1 मोठा आपल्याला चमच लागणार आहे। चवीनुसार मीठ, आपण मॅरिनेशन करताना पण मीठ ऍड केलेलं आहे माशांवर। चिमूटभर हिंग, छोटा पाव चमच हळद, 1 छोटा चमच धना पावडर, आगरी मसाला मोठा 1.5 चमच, अर्धा मोठा चमच तेल आणि मोठा अर्धा चमच कोकम आगळ। हा सर्व मसाला आपण एकजीव करून घेऊया। हिरवा वाटणात मसाला एकजीव करून घेतलेला आहे। आता आपण हे मॅरिनेशन करून घेतले ना पापलेट आणि रावस, ह्या माशांना लावून घेऊया। हा हिरवा मसाल्याचा वाटण कट मध्ये पण भरून घ्यायचं आहे। तर एक बाजू मी पापलेटला लावून घेते, पलटी करून घेऊया आणि जेवढं जमेल तेवढं कट मध्ये भरून घ्यायचं आहे मसाला। दाखवल्याप्रमाणे आता मी दोन्ही फिशला पण लावून घेते। हिरवा मसाला लावून झालेला आहे। आता आपण अर्ध्या तासासाठी आपण हे बाजूला ठेवायचे, म्हणजे मसाला चांगला एकजीव होईल त्याच्यामध्ये। अर्धा तास झालेला आहे, आपण मॅरिनेशन करायला ठेवलं होतं। चला मग आता आपण फ्राय करून घेऊया। पॅन मध्ये मी 2 मोठे चमच तेल गरम करून घेतलेले आहे। तेल पण गरम झालेलं आहे। आता आपण मासे सोडून घेऊया तेलामध्ये। चला मग आता पापलेट मासा आपण पॅन मध्ये सोडून घेऊया। रावस मासा, दुसरा रावस मासा। आता मासे आपण पॅन मध्ये सर्व 3 मासे मी सोडून घेतले तळण्यासाठी। आता 2 मिनिटं आपण 1.5 ते 2 मिनिटं आपण मीडियम पेक्षा कमी गॅसवर पहिली बाजू आपण फ्राय करून घेऊया। 1.5 ते 2 मिनिटं मी मीडियम पेक्षा कमी गॅसवर फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण हे मासे पलटी करून घेऊया। फ्राय झाली एक बाजू। आता हा मी दुसरा मासा पण पलटी करून घेते। तर हा पण मासा आपण पलटी करून घेऊया। आता परत 1.5 ते 2 मिनिटं मीडियम पेक्षा कमी गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहे। दुसरी बाजू पण मी पापलेट आणि रावसची 1.5 ते 2 मिनिटं मीडियम पेक्षा कमी गॅसवर फ्राय करून घेतलेली आहे। फ्राय झालेली आहे, गॅस पण बंद केलेला आहे। हे पहा, फ्राय आपली तयार झाली आहे। आवडीनुसार कोथिंबीर ऍड करूया। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।